उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला। अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कागदपत्र आणि अर्जांची वकिलाकडून तपासणी करण्यात आली होती। अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहताय मी अनगर नगर पंचायत येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा संघर्ष करत होते। त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही। तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता। तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन। मध्ये पैसे घेण्याचा न्याचा ही एकदम चुकीचे आरोप आहेत। यामध्ये जी आयोगाच्या सूचना ज्या होत्या त्यानुसार आम्ही त्या फॉलो केल्या। त्यांचा फॉर्म ज्यावेळेस आमच्याकडे आला त्या दिवशी साधारणतः 9:15 वाजता त्या ऑफिसमध्ये आल्या। ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना आतमध्ये आम्ही प्रवेश दिला। त्यांची जी काही कागदपत्र होते त्याची आम्ही पूर्तता करून घेतली। त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या, जसं की मतदार यादीची प्रमाणित प्रत ते मागत होते। मतदार यादीची प्रमाणित प्रत आम्ही या ठिकाणी ते आले की त्यांना उपलब्ध करून दिली। त्यामध्ये त्यांना कुठं असं लक्षात येणार नाही की आम्ही कुठं त्यांच्या अर्जाबरोबर छेडछाड केली आणि वेगळं काही आम्ही या ठिकाणी घेतलंय किंवा आम्ही काही त्यातले कागदपत्र कुठले गहाळ केले। त्यांच्याकडे पुरावे आहेत सगळे, त्यामुळं त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्याला कुठलाही आधार नाही। कालचा नगर पंचायतीचा उज्ज्वला थिटे यांचा जो अर्ज बाद झालेला आहे असं सांगितलं जातं, तर तो बाद झाला नाही तर तो बाद केला गेलेला आहे। तो बाद केला गेलेला आहे। हे पहा, हे निवडणूक आयोगाचं पुस्तक आहे माझ्याकडं। जर त्या अर्जामध्ये काही त्रुटी होती, आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळं वकिलाकडनं तपासलं। एवढंच काय जिल्हाधिकाऱ्याकडनं आधी तपासून घेतलं, संबंधित रिटर्निंग ऑफिसरला आधी सबमिट करायच्या अगोदरच दाखवलं होतं यात काय त्रुटी आहे का तपासून बघितलं होतं। तहसीलदारांकडून तपासून घेतलेलं होतं, वकिलाकडून तपासून घेतलेलं होतं, त्यामुळे याच्यात कुठलीही त्रुटी नव्हती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।